मस्त क्लिअर आवाज होतो त्याचा. हो नाही कोणतरी सपोर्ट करतो घर मी आता तुम्हाला दाखवते पूर्ण मस्त ओल्ड स्टाईलमध्ये कौलार. म्हातारी झाली ना मला समजत काय होतं ते समजत. हाय गुड मॉर्निंग. तर आज आहे फ्रायडे, नवरात्रीचा 5वा दिवस आणि आम्ही सर्व चाललेलो आहोत आईच्या गावी रत्नागिरीला लांजा येथे. तर सकाळी 5:45 आम्ही ठाण्यावरून जनशताब्दी एक्सप्रेस पकडली आहे आणि ती साधारण आम्हाला 10:30पर्यंत रत्नागिरीला पोहोचवेल. तर आम्ही ओव्हरऑल 3 दिवस तिथे आहोत. सो ओव्हरऑल ब्लॉग मी 3 दिवसांचा बनवणार आहे, डे 1, डे 2, डे 3. सो दॅट सगळे छोटे छोटे मोमेंट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. सो स्टे ट्यून. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूयात आम्ही ट्रेनमध्ये काय काय मजा करतो, बिकॉज माझा हा फर्स्ट टाईम कोकण रेल्वेचा एक्सपिरियन्स आहे. स्टे ट्यून. दीदी आणि आई इथे बसले. दीदी हाय. आई एकदम विंडो सीट एन्जॉय करते. जीजू कुठे? हा निकेत आहे. तर रात्री 2च तास झोपला, त्याच्यामध्ये ती झोप नाही झाली. हे इथे जीजू आहेत, टीसीची वाट बघत तिकीट दाखवायला. छान अशी पहाटेची शांतता बघू शकता तुम्ही. बऱ्याच दिवसांनी ही अशी पहाट बघते मी, कारण वर्क फ्रॉम होम स्टडी असल्यामुळे युजली इतकं लवकर उठणं होत नाही. त्यातल्या त्यात बाहेर ट्रॅव्हल करणं तर अजिबात नाही. खूप मस्त वाटतं, फ्रेश. तर आता 7 महिन्यांनी पोचलो आहोत पनवेल स्टेशनला. आता गाडी बऱ्यापैकी भरून जाईल ना, 90% रिकामी होती. आणि गौरी गणपती आणि होळीला तर किती गर्दी असेल आय कॅन्ट इमॅजिन. आणि मी कधी त्यावेळेस ट्रॅव्हल नाही केलं कोकण रेल्वेने. आम्ही युजली बसनी वगैरेच ट्रॅव्हल करतो, कारण आमच्या गावी सोय आहे त्याची दापोलीला शिवशाहीची. ट्रेनने जाण्याचा संबंध नाही आहेत शक्यतो. तर आता जरा मला भूक लागली आहे. सो दीदीने मकेन चालते, ट्रेन आता ओपन करते. तुला हवंय? या खायला. आणि गावी जाताना ट्रेनमध्ये बसण्याची खरी मजा म्हणजे विंडो सीट जवळ बसून बाहेरचा नेचर एन्जॉय करणं. तुम्ही गाडीचं स्पीड बघू शकता किती जास्त आहे. आम्ही ॲक्च्युली बाय रोड बघत होतो, तर 8 ते 10 तास वगैरे दाखवत होतं. पण एवढं ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम जाईल म्हणून आम्ही ट्रेनचा ऑप्शन चूज केला. पण आय वुड सजेस्ट जर तुम्ही पण प्लॅन करत असाल तर तुम्ही तिथे ट्रेननेच प्लॅन करा, कारण रत्नागिरीला तुम्ही 4 ते 4.5 तासामध्ये पोहोचून जाल. आणि तुम्हाला मस्त निसर्गाचा आस्वाद सुद्धा घेता येईल. छान वाटतं ॲक्च्युली सकाळच्या टाईममध्ये अर्ली मॉर्निंग निघाल्यावर. तर नक्की प्लॅन करा. तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असं दृश्य कॅप्चर होतं आपल्या ब्लॉगमध्ये. मस्त वाटतं हे शहराच्या मोनोटोनस लाईफमधून थोडासा ब्रेक घ्यायला. आणि इथे आता गप्पा गोष्टींना सुरुवात झाली आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे टॉपिक्स आणि त्यातला सर्वात इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे एक तर आईंनी बिकॉज आम्ही त्यांच्या गावी चाललो आहे त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगायला सुरुवात केली. आता ते तुम्ही पण ऐका, कारण मला खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुमचे लहानपणीचे किस्सेसुद्धा आठवतील.
एक साईडला आणि हे वाजेपर्यंत आम्ही घरी यायचो. मग आमचे बाबा आहेत ना 1 वाजल्यानंतर नाही आले ना काठी घेऊन खाली नदीवर यायचे. एकेकाला चालू एकेकाला आणायचे आजोबा आमचे. मग आल्यानंतर मस्तपैकी जेवायचं जेवायचं परत तेवढ्या यायचं की निघालो परत घरात परत थांबायचं नाही. आणि मग मे महिन्यात गावाला गेलो तर मी वाढायच्या जमीन वगैरे करायच्या असतात. जमीन ते सगळ्या जुनी पण पुन्हा दाखवते. प्रत्येक जणांना सांगायचे आज आमच्याकडे जमीन करायची. दुसऱ्या दिवशी पाण्याच्या हंडे पाटावर पाणी नाही पाटावर पाणी आणायचं. मग जमीन ते आमच्या आजोबा खोदणार. मग ते पाण्याने शिंपायची पाणी टाकून शिंपायचं. मग आपण त्याच्या चिखलामध्ये तुडवायची चालू करायची. मग बाबाचे चोपण्याने चोपणार मस्त आवडलं तेव्हा मस्त होतं. आता हे करून ते दिवसच काय असं वाटतंय हे पण कोणत्यातरी ट्रेनची वाट बघतात. आता स्पेसिफिकली तुमच्यापैकी जे कोकणातले असतील त्यांना बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती असतील. चकवा लागणं किंवा अजून राखणदार. तर यासुद्धा गोष्टी आईंनी आम्हाला त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगायला सुरुवात केली आहे. तर ते तुम्ही पण ऐका. आणि तुमच्यासोबत असा रिअल लाईफ किस्सा कधी झाला आहे का हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. बाया वगैरे देतात ना बायांची गाडी वगैरे. तर आमच्या गावाला ना वसंत आमच्याकडे ते काम करणार त्याला दादाने आमच्या काहीतरी आणायला पाठवलेलं तिथे. आणि त्याला यायला नदी रात्री ते नदीवरनं यायचं होतं ना गाडीतून त्याला गाडी घेऊन तो नदीवरनं येत होता ना ड्रायव्हर तो. आणि त्याला गाडीतून उतरले आणि रात्री 12 वाजले. त्याला नदीमध्ये साठवली त्या देवी आंघोळ करताना सफेद कपड्यामध्ये दिसलं. तो असला घाबरला. घरी आला आणि एकदम घाबरून झालेला. त्यामुळे त्याला विचारतात काय रे काय झालं वसंत दादा समजलं त्याने बघितलं म्हणून आपल्याला माहिती काहीतरी बघितलं. दादा त्याला विचारतात काय काय म्हणलं दादा तिकडे ना कोणतरी आंघोळ करत होतं. दादा बोलले कोण नाही आता रात्रीचे कपडे धुवायला गेले असतील कोणतरी. अहो नाही कोणतरी सफेद कपड्यामध्ये आंघोळ करत होते. दादा समजले म्हणजे कोण होतं ते. म्हणजे काय नाही खूप चल हातपाय धुवा आणि जेवायला बस वेळ झाला अशी बोलली त्यांना. रात्री 12 वाजता त्या आंघोळ झाल्या. 12च्या नंतर शांत होतं ना ते. ॲक्च्युली या हिरवळीकडे बघता बघता आणि गप्पा गोष्टी करताना वेळ कसा निघून जातो आहे काहीच कळत नाही आहे. तर आणि मला असं वाटतं की आपलं सर्वांनाच आपण कधी असं गावी वगैरे जातो तेव्हा असं वाटतं की एवढं छान रिलॅक्स आणि छान वातावरण बघून इथेच सेटल होऊन जावं आणि भले मिनिमल आयुष्य जगावं पण छान हेल्दी आणि निरोगी असं. मस्त हे असं हिरवळीचं अंथरूण आणि त्यावर असं वाटतं आहे धुक्याची पांघरूण असा व्ह्यू वाटतो आहे हा. आता आम्ही घेतलेली आहे मस्त पैकी भेळ. स्माइल प्लीज. कशी आहे भेळ दीदी? जिजूंचा फुल फोकस आहे भेळ खाण्यामध्ये. आता गाडी जस्ट चिपळूणवरून निघाली आहे आणि गाडीमध्ये मस्तपैकी गरमागरम वडापाव आला आहे. सगळे त्याचा मस्त आनंद लुटतात. तसा तर छान आहे वडापाव. थोडंसं मीठ कमी आहे आणि ही जी मिरची आहे ही
अजून थोडी तिखट असली असती ना मजा आली असती, पण गरम असल्यामुळे छान लागतं. धबधबा झाडीच्या मागे लपला. आणि आम्ही आता फायनली इथे उतरलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. दिस इज आवर डेस्टिनेशन. काय तर आता आम्ही फायनली रत्नागिरी स्टेशनला पोचलेलो आहोत आणि वाजले साधारण 11, 11:15. सो वेळात आलो आहोत. आता इथून आईंच्या आत्यांच्या घरी चाललो आहे आम्ही. सो इथून आम्हाला लांजाला जायचं आहे, त्यामुळे आता एक टमटम करायची आहे आणि मग तिथून साधारण किती वेळाचं अंतर आहे? किती वेळाचं अंतर आहे टमटमसाठी? नाही, टमटमपासून रत्नागिरी टू लांजा. हां, तर 1 तास साधारण आम्हाला टमटमने लागेल. तुम्हाला ठीक आहे, बघूयात आपण. मी तुम्हाला टमटमची जर्नीसुद्धा कवर करून दाखवते व्लॉगमध्ये. आता रत्नागिरी टू लांजा किती वेळ लागणार टमटमनी? 1.5 तास. तर खूपच छान असं रत्नागिरी रेल्वे स्टेशन मेंटेन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आपण आता स्टेशनच्या बाहेर पडूयात. कोकण रेल्वे शिल्पकार आचार्य मधु दंडवते. तर खूपच छान असं मेंटेन केलेलं आहे. मस्त काय काय कलाकृती सुद्धा आहेत. वाव. वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि इवन स्टेशनच्या बाहेर सुद्धा खूप छान स्वच्छता आहे, बघू शकता तुम्ही. सो तुम्ही बघू शकता रत्नागिरी स्टेशनपासून उतरल्यानंतर हे ऑलमोस्ट सिटी लाईक लाईफ आहे. आता आम्ही जे जातो आहे टमटमनी, नंतर आम्ही आतमध्ये गावात जाऊ, तर ते प्रॉपर असं गाव स्टार्ट होईल. साईडला गाडी होती. काय नाही माझ्याकडे, काय नाही. तिला पण लांजाला यायचं वाटतं. काय नाही, जा 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 जा. तर आता आम्हाला फायनली टमटम मिळाली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत. इथून साधारण 1-1.5 तास लागेल, जसं मी आधी तुम्हाला म्हटलं. सो तोपर्यंत आपण ऑन द वे जर्नी एन्जॉय करूयात. लांजा तरी किती किलोमीटर इकडनं? 37 किलोमीटर. अच्छा. आणि ही बघा कोकणातील लाल माती, जी इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. आणि ही माती काजू, नारळ, आंबा, सुपारी, तांदूळ या शेतीसाठी अतिशय पूरक असते. त्यामुळे इथे कोकण पट्ट्यावर ही शेती मोठ्या प्रमाणात होते. आणि इतक्या छान निसर्गातून आणि इतक्या मस्त रस्त्यावरून प्रवास केल्यावर नक्कीच ओव्हरऑल प्रवासाचा थकवा विसरायला होतो. काय बरोबर ना? तर अशा प्रकारे आम्ही आता घरी पोचलेलो आहोत, आईंच्या आत्यांच्या घरी. आणि जस्ट आता घरामध्ये येऊन सामान वगैरे ते ठेवलेलं आहे. आता मस्त आत्यांची जरा गप्पा गोष्टी करून जेवायला बसू. हां, नंतर कशाला, आत्ताच. हो बसते.
त्या आईंच्या आत्या. आणि आता इथे आत्यांसोबत गप्पा गोष्टी करायला सुरुवात झालेली आहे आणि आईंच्या अगदी फेवरेट आत्यांचं घर आहे हे, त्यामुळे खूप दिवसांच्या गप्पा अशा साठून आहेत. हे आता बाटल्याला पण अंगाला लावला औषध यांना म्हणाले कमी होऊन दे जरा तर कायचं नको म्हणत होतो कशा नको तू जरा चालत नाहीस ना, चालत नाही म्हणजे म्हणून ती ओरडायला आली तुला, म्हणून ती दम घालते तुला, दम घालते ती तुला. नाही एका का म्हणतो अगर तुम्ही म्हातारी झाली ना तुम्हाला समजत काय होतं ते समजत. आणि सर्व मामींनी आमच्यासाठी खूप छान असा जेवणाचा बेत केला होता, त्यामुळे आता आम्ही सगळेजण एकत्र गप्पा मारत जेवतोय. तर आता माझं झालेलं आहे जेवून, आम्ही सगळेच जेवलो आहे आणि इथे मस्त पाऊस पडतोय. घराच्या बाजूलाही अशी जागा आहे, खूप मस्त वाटतंय. छान अशी झाडं लावलेली आहेत घराच्या बाजूने. भरपूर व्हरायटी आहे झाडांची, वेगवेगळी फुलं जसं की जास्वंद, गोकर्ण, शेवंती वगैरे खूप छान वाटतात. मस्तच मला गुलाब. मी तर आता जातेच. हो फुलं बघून आई एक्सायटेड झालं एकदम. कळ्या किती भारी आल्या. आपल्याला एक फांदी घ्यायला हवी, पण ती घेणार कधी. छान, ही भारी फुलं आहे. ते आपल्याकडे आहे ते पण त्यातलं बघ गुलाबी कलर आहे. कोणतं? आपल्याकडे गुलाबी आहे, अबोली कलर आहे. हां मस्त फुलं. शेवंती त्याला गोकर्ण बोलतात. मस्त आहे ना त्याचा कलर पण. ती अबोली फुलं नाही, आळूची पानं. असं मोठी मोठी. तरी झाड छोटं आहे ना हे अजून. वर फुलं फुलले भरपूर ना, कळ्या किती आल्या भरपूर. आणि झाड मस्त डेरेदार असं हो. आहे ना, असं round. थोडं मोठं जास्वंद. हां ते पानांच्या मागे लपलंय. चालेल. ही भाताची शेती इतक्या जवळून बघते मी आज. मस्त, खूप छान वाटतं आणि म्हणूनच म्हणतात हो काढते की सिटी लाईफमधून गावाकडे आल्यावर एक वेगळंच रिलॅक्सिंग फिलिंग असतं. ते यासाठी. कशाला हवं इथे वायफाय आणि काय हां नेटवर्क वगैरे. कोणतं? हां अच्छा तिथे जायचं आपल्याला. सोना म्हणजे अनिकेतच्या आत्यांची की मामांची मुलगी? मामांची मुलगी. सो आता त्यांचं घर जवळच आहे इथून, तर आता आम्ही त्यांच्याकडे चाललोय. कुठे गेला पण तो? मागे गेला कुठेतरी. आता इथून एक जस्ट 2 चोचींचा पक्षी गेला जो फक्त कोकणात आढळतो आणि ज्याचं नाव आहे धनेश. मी याचा फोटो आहे बघा इथे दाखवते. सो ही सगळी चिऱ्यांच्या दगडांची घरं आहेत, जे येताना मी तुम्हाला दाखवलं होतं जांबा दगड. सो हे सर्व बघा त्यांचीच घरं आहेत आणि त्याच्यामुळे घरामध्ये भरपूर थंड वाटतं. आता इथे पुन्हा एकदा बहीण भावंडांची गप्पा गोष्टींना सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी भेटलं ते पण. नाही नाही नको, लाईट नको. सेम इथे पण बाजूने पूर्ण झाडं आहेत. मस्त वाटतं. नुकताच पाऊस पडून गेला बारीक बारीक. घर
घर मी आता तुम्हाला दाखवते. पूर्ण मस्त ओल्ड स्टाईलमध्ये कौल आहे बघा. किती सुंदर जुन्या स्टाईलमध्ये आहे. खूप छान वाटतंय. कौलारू घर. आता मामींच्या घरून आम्ही सर्वांना भेटून इथून त्यांचा निरोप घेतोय, कारण आता आम्हाला अजून एका स्पेशल डेस्टिनेशनला जायचं आहे. बाय. जा भिजाल. जा पाऊस आला. असा बारीक पाऊस आम्हाला कायमच चालू असते. हो हो हा तेच चालेल. आणि मला तर वाटलंच नाही की मी आज या सर्वांना पहिल्यांदा भेटत होते, कारण आईंनी सांगितल्याप्रमाणेच अगदी प्रेमळ फॅमिली आहे. तर आता इथून आम्ही सर्वांचा निरोप घेऊन नेक्स्ट स्पेशल डेस्टिनेशनला निघतो आहे, जे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.